नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परकीय व्यापार या अत्यंत महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण मागील 2 लेक्चरमध्ये महत्त्वाच्या संकल्पना शिकलो। आता आज आपण एक सगळ्यात महत्त्वाची आणि परकीय व्यापाराच्या सोयीनं जी सगळ्यात बेसिक आहे, जी प्रत्येकाला माहीत असायला हवी ती संकल्पना शिकणार आहोत। ती आहे व्यवहार समतोल, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट हा शब्द सुद्धा वापरतो। लक्षात ठेवा, बॅलन्स ऑफ पेमेंट याने आपण सुरू करूया। त्यानंतर व्यापाराचे प्रकार ते आपण नंतर पाहूया। अगोदर आपण काय करूया, ह्या बेसिक गोष्टी जर आपल्याला कळल्या की त्यानंतर आपल्याला रनिंग कॉमेंट्री द्यायला काय होतं, अडचण जात नाही। आपण हे 2 गोष्टी शिकूया। काय सगळ्यात पहिला महत्त्वाचा आहे बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार समतोल नेमकं काय आहे। चला अगोदर आपण डेफिनेशन सुरू करूया। व्यवहार समतोल किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, तर एखाद्या देशाचा जगभरातील इतर सर्व देशांसोबत एका आर्थिक वर्षात जो आयात आणि निर्यातीचा व्यापार असतो याला आपण व्यवहार समतोल असं म्हणतो, याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो। बरोबर आहे। पहा, समजा भारत आहे, भारताचा विचार करा। भारताने समजा दक्षिण आशियाई देश असतील, अमेरिकी देश असतील, आफ्रिकन देश असतील, पूर्व आशियाई देश असतील किंवा आसियान देश असतील, या देशांसोबत किती रुपयांच्या वस्तू आणि सेवांची निर्यात केलेली आहे आणि किती रुपयांच्या वस्तू आणि सेवांची आयात केलेली आहे, हे आपण ज्या अकाउंटला मांडतो त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार समतोल हा शब्द वापरतो। मी एक एक संकल्पना सांगतो। पहा, या ठिकाणी आहे। सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार समतोल। तर एखाद्या देशाचा जगभरातील इतर सर्व देशांसोबत एका आर्थिक वर्षामध्ये जो काही व्यापार असतो, वस्तूंचा, सेवांचा, कर्जाचा, गुंतवणुकीचा, ट्रान्सफर्सचा, जो काही व्यापार असतो, जो काही व्यवहार असतो, हा व्यापार आपण ज्या अकाउंटला मांडतो त्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो। थोडक्यात भारताने जगभरातील इतर सर्व देशांसोबत एका आर्थिक वर्षात जो काही परकीय व्यापार केलेला आहे, आयात आणि निर्यातीच्या स्वरूपातला, या सर्व व्यापाराला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो। याला आपण काय म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो। इथे एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये भारताचा वस्तूंचा व्यापार, सेवांचा व्यापार, कर्जाचा व्यापार, गुंतवणुकीचा व्यापार, ट्रान्सफरचा व्यापार, डोनेशन, गिफ्ट, या सगळ्या गोष्टी येतात। बॅलन्स ऑफ पेमेंट हा काय असतो, हा सर्वांगीण असतो। शब्द लक्षात ठेवा, बॅलन्स ऑफ पेमेंट हा सर्वांगीण असतो। इथे इंग्लिशमध्ये मी एक शब्द वापरतो, बॅलन्स ऑफ पेमेंट हा काय असतो, होलिस्टिक असतो, कॉम्प्रिहेन्सिव्ह असतो। यामध्ये परकीय व्यापारातील सर्वच्या सर्व घटक येतात। बॅलन्स ऑफ पेमेंट हा सर्वांगीण असतो, होलिस्टिक असतो। यामध्ये परकीय व्यापार ज्या सर्व घटकांवर केला जातो ती सर्वच्या सर्व घटक ही बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये येतात। क्लिअर? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर तुम्ही हे सर्वच्या सर्व हा शब्द एवढा फोकस का करताय, कारण पुढचा जो कन्सेप्ट आपण शिकणार आहोत तो याच्याशी निगडित आहे। म्हणून लक्षात ठेवा, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये भारताचा जगभरातील इतर सर्व देशांसोबतचा जो सगळा व्यापार आहे तो यामध्ये येतो। मग इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा, दुसरा आहे बॅलन्स ऑफ ट्रेड। पहा, लक्षात ठेवा, मागच्या स्लाइडवर काय वाक्य होतं, बॅलन्स ऑफ पेमेंट। इथे काय वाक्य आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड। शब्दातला फरक लक्षात ठेवा, मगाशी वाक्य होतं बॅलन्स ऑफ पेमेंट, इथं वाक्य आहे बॅलन्स ऑफ ट्रेड। काय वाक्य आहे, बॅलन्स ऑफ ट्रेड, म्हणजे याला आपण काय म्हणतो, व्यापार समतोल। मग याची व्याख्या काय आहे, तर जगभरातील एखाद्या देशाचा जगभरातील इतर सर्व राष्ट्रांसोबतचा फक्त वस्तूंच्या स्वरूपातला जो आयात आणि निर्यातीचा परकीय व्यापार आहे, या परकीय व्यापाराला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड किंवा व्यापार समतोल असं म्हणतो। परत एकदा सांगतो, एखाद्या देशाचा जगभरातील इतर सर्व देशांसोबत, जगभरातील इतर सर्व देशांसोबत म्हणजे जेवढ्यांसोबत त्याचा व्यापार आहे, जगभरातील इतर सर्व देशांसोबत फक्त वस्तूंच्या स्वरूपातील जो आयात आणि निर्यातीचा व्यापार असतो याला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हणतो। बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये सगळं काही येतं आणि बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त वस्तू येतात। म्हणून हा फरक सांगितला। मग मला सांगा, जर समजा मी इथे एक व्हेन डायग्राम काढली, तर या व्हेन डायग्राममध्ये बाहेरचं जे सर्कल आहे हे काय असेल, बॅलन्स ऑफ पेमेंट असेल, आणि आतमधलं सर्कल काय असेल, बॅलन्स ऑफ ट्रेड असेल।
का? कारण बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये वस्तूंचा व्यापार सुद्धा येतो आणि सेवांचा, वस्तू, सेवा, ट्रान्सफर, इन्व्हेस्टमेंट, कर्ज, गुंतवणुकी, गिफ्ट, डोनेशन, हे सगळंच्या सगळं बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये येतं. आणि बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त काय येतं? बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त आणि फक्त काय येतं? वस्तू येतं. काय येतं? बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त आणि फक्त काय येतं? वस्तू येतं. हे लक्षात ठेवा. राहील लक्षात? फरक कळला तुम्हाला? बॅलन्स ऑफ पेमेंट आणि दुसरा आहे बॅलन्स ऑफ ट्रेड. सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात बेसिक मुद्दा. एक आहे बॅलन्स ऑफ पेमेंट, दुसरा आहे बॅलन्स ऑफ ट्रेड. हा बेसिक मुद्दा लक्षात ठेवा. राहील? आलं लक्षात? सोपा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. एक आहे बॅलन्स ऑफ पेमेंट, दुसरा आहे बॅलन्स ऑफ ट्रेड. चालेल? आता हे दोन्हीमधला फरक झाला, बॅलन्स ऑफ पेमेंट मधला आणि बॅलन्स ऑफ ट्रेड मधला. मग त्यानंतर तिसरा कन्सेप्ट आहे, याला म्हणायचं सरप्लस बॅलन्स ऑफ पेमेंट. सरप्लस म्हणजे शिल्लक. मला सांगा, तुमच्याकडे पैसे शिल्लक केव्हा राहतात? जेव्हा तुमची कमाई खर्चापेक्षा जास्त आहे तेव्हा पैसे शिल्लक राहतात. करेक्ट आहे की नाही? जेव्हा तुमची कमाई ही खर्चापेक्षा जास्त आहे त्यावेळी पैसे शिल्लक राहतात. मग मला सांगा, एखाद्या देशाला परकीय व्यापारामध्ये कमाई केव्हा होते? जेव्हा हा देश वस्तू आणि सेवांची निर्यात करतो तेव्हा त्याला कमाई होते. मग मला सांगा, कमाई जास्त असण्यासाठी काय असायला हवं? निर्यात जास्त असायला हवी. मग इथं काय होतं? जेव्हा एखाद्या देशाची निर्यात ही जास्त असते कोणापेक्षा? आयातीपेक्षा. आयात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आयात करण्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात आणि निर्यात केल्यानंतर आपण त्यामध्ये पैशांची कमाई करतो. यामुळं जेव्हा एखाद्या देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असते, जेव्हा एखाद्या देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असते तेव्हा त्या देशाकडे पैसे शिल्लक राहतात. परकीय व्यापारामधून केलेली कमाई शिल्लक राहते. यामुळे याला आपण सरप्लस बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. सरप्लस म्हणजे काय? शिल्कीचा, म्हणजे यामध्ये काही पैसे उरतात. आलं लक्षात? सरप्लस का? आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत. पैसे शिल्लक का आहेत? कारण आपण निर्यात करून जास्त पैसे कमावलेले आहेत ॲज कम्पेअर टू आयातीवर खर्च करण्यापेक्षा. यामुळे आपल्याकडे काय आहे? सरप्लस बॅलन्स ऑफ पेमेंट आहे. हा पहिला मुद्दा. मग दुसरा आहे ते आहे डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे काय? तुटीचा व्यवहार समतोल. दुसरा आहे डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे काय? तुटीचा व्यवहार समतोल. तूट होणं म्हणजे काय? कमी पडणं. तुम्ही शेतामध्ये पण कधी ऐकलं असेल बघा, लई ठिकाणी तूट झाली असं घरचे म्हणतात. आता खूप ठिकाणी तूट झाली म्हणजे काय झालंय? आपण तिथं पेरले पण त्या ठिकाणी पेरल्यानंतर त्या ठिकाणचे काही झाडं जळालेत, काही बियांना कोंब आलेला नाहीये किंवा बियाणं खराब निघलं. त्यामुळे तूट होणं म्हणजे काय झालं? कमी पडणं. बरोबर आहे? शेतातला कन्सेप्ट सेम इकॉनॉमिक्समध्ये तूट होणं म्हणजे काय? कमी पडणं. मग मला सांगा, तुम्हाला पैसे कमी केव्हा पडतात? जेव्हा तुमचा खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो. मग मला सांगा, तुमचा खर्च कमाईपेक्षा जास्त केव्हा असतो? तुम्हाला जेव्हा आयात करावी लागते त्यावेळेस पैसे खर्च करावे लागतात. मग आयातीवर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. यासाठी जेव्हा तुमची आयात जास्त असते, आयात जास्त असली की ऑटोमॅटिकली तुमचा खर्च वाढला. का? कारण निर्यातीमधनं तुम्ही पैसे कमी कमवताय आणि आयातीवर तुम्ही जास्त पैसे खर्च करताय. मग जेव्हा तुमची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा त्याला तूट असते. याला डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणायचं. परकीय व्यापारामध्ये जेव्हा तुमची आयात म्हणलं की ऑटोमॅटिकली खर्च आला. जेव्हा तुमची आयात ही जास्त असते कोणापेक्षा? निर्यातीपेक्षा, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. जेव्हा तुमची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा त्याला आपण डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो, जेव्हा आपली आयात जास्त आहे. आले लक्षात? परत एकदा 4 कन्सेप्ट आपण पाहूया वन बाय वन. सगळ्यात पहिला आहे बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे व्यवहार समतोल. म्हणजे काय असतं? एखाद्या देशाचा जगभरातील इतर सर्व देशांसोबत एका आर्थिक वर्षामध्ये जो व्यापार होतो त्या व्यापाराला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. दुसरा आहे बॅलन्स ऑफ ट्रेड. एखाद्या देशाचा जगभरातील इतर सर्व देशांसोबत फक्त वस्तूंचा जो आयात आणि निर्यातीचा व्यापार असतो त्याला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हणतो. तिसरा आहे सरप्लस बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे शिल्केचा व्यवहार समतोल. जेव्हा एखाद्या देशाची निर्यातीमधनं कमाई ही आयातीपेक्षा जास्त असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? सरप्लस बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट. जेव्हा एखाद्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे, आयातीवरचा खर्च हा निर्यातीपेक्षा जास्त आहे, तेव्हा त्याला डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. आलं लक्षात? सोपा आहे, इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला माहीत असायला हवा. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची टेक्निकल गोष्ट शिकायची आहे.
सगळ्यात महत्त्वाची. तुम्हाला बजेट शिकवताना तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं जे बजेट किंवा अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प 2 घटकांवरती मांडला जातो. एका बाजूला कमाई असते, दुसऱ्या बाजूला खर्च असतो. अर्थसंकल्प मांडताना हा आपण 2 घटकांवरती मांडतो. एका बाजूला कमाई असते, दुसऱ्या बाजूला खर्च असतो. सेम आता आपण इथं काय करणार आहोत, इथं आपण काय, आपला हा जो एखाद्या देशाचा जो परकीय व्यापार आहे, हा परकीय व्यापार ज्या अकाउंटला मांडला जातो, अकाउंटिंग करावी लागेल की नाही आपल्याला. जर आपण आयात करतोय, निर्यात करतोय, ह्या सगळ्या गोष्टी करतोय, तर आपल्याला अकाउंटिंग करावी लागेल की नाही. मग परकीय व्यापाराची अकाउंटिंग कोणत्या कोणत्या अकाउंटच्या अंडर केली जाते, व या परकीय व्यापाराच्या सगळ्या अकाउंटिंगला आपण जे बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो, या बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये नेमके कोणते घटक येतात हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल, तर आपण आता काय करूया, बॅलन्स ऑफ पेमेंटचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण समजून घ्या. इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचा आहे आणि भारी आहे. माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला स्वतःला लक्षात येत असेल की इकॉनॉमिक्सच्या नवनवीन संकल्पना तुम्ही शिकताय. आणि इव्हन आपली जी बॅच आहे, या बॅचमध्ये मी आता तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेड थेरीज शिकवणार आहे. हा इंटरनॅशनल ट्रेड थेरीजची संकल्पना तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कुठंच नाही, इव्हन पुस्तकात नाही, कुठं नाही. त्या फक्त आपल्या क्लासच्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला ते शिकवल त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल की अरे राज्यसेवेचं इकॉनॉमिक्स हे अवघड नाही आहे, हे खूप जास्त सोपं आहे, अति जास्त सोपं आहे. म्हणून आपण काय करूया, आता आपण शिकण्याचा प्रयत्न करूया नेमकं हे कसं आहे ते. चला, काय आयात आणि निर्यात. इथं आपल्याला काय पाहायचं की आयात ही जास्त आहे निर्यातीपेक्षा, त्यामुळे काय डेफिसिट बॅलन्स ऑफ पेमेंट आहे. चला आता आपण काय करूया, बॅलन्स ऑफ पेमेंटचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण समजून घेऊया. हे जे मुद्दे आहेत, व्यापारांचे प्रमुख वर्गीकरण काय आहे काय नाही, ज्यावेळेस मी तुम्हाला ॲक्च्युअल व्यापाराच्या थेरी शिकवायला सुरू करणार त्यावेळेस आपण हे घेऊया. हे आपल्याला शिकायचं आहे, हा आपला मुद्दा आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचा हा चार्ट आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हा चार्ट दिसत असेल, दिसत नसेल तर थोडासा मोठा करून व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करा. हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, STI कंबाईनची पूर्व आणि STIच्या मुख्यमध्ये या चार्टवर कंपल्सरीली वर्षभरामध्ये या सगळ्या परीक्षांचं काउंट केलं तर मिनिमम 10 प्रश्न या सिंगल चार्टवरती असतात. लक्षात ठेवा, कमीत कमी 10 प्रश्न कंपल्सरी या सिंगल चार्टवरती असतात. म्हणून तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला हा चार्ट खूप चांगल्या पद्धतीनं पाठ व्हायला हवा. आणखीन एक मुद्दा, हा चार्ट मराठीमध्ये एवढ्या सोप्या पद्धतीनं यूट्यूबला शोधा किंवा कुठेही शोधा, एवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला हा चार्ट कुठेही मिळणार नाही. म्हणून हा चार्ट समजून घ्या, महत्त्वाचा आहे. चला, काय व्यवहार तोल, याला आपण काय म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. आणि बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, एखाद्या देशाचा जगभरातील इतर सर्व देशांसोबत जो आयात व निर्यातीचा परकीय व्यापार असतो, या आयात व निर्यातीच्या परकीय व्यापाराच्या एकूणला आपण काय म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार समतोल असं म्हणतो. बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार समतोल असं म्हणतो. मग महत्त्वाचा मुद्दा, हे बॅलन्स ऑफ पेमेंट कोणत्या 2 अकाउंटला मांडलं जातं, तर लक्षात ठेवा, हे बॅलन्स ऑफ पेमेंट 2 महत्त्वाच्या अकाउंटला मांडलं जातं. ते 2 महत्त्वाचे अकाउंट आहे, पहिलं आहे चालू खातं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये करंट अकाउंट असं म्हणतो, करंट अकाउंट. दुसरं आहे भांडवली खातं, ज्याला आपण कॅपिटल अकाउंट असं म्हणतो. म्हणजे आपल्याला पहिला कन्सेप्ट किंवा पहिला डाऊट क्लिअर झाला. आपला जो परकीय व्यापार आहे, आपला जो फॉरेन ट्रेड आहे, हा फॉरेन ट्रेड आपण 2 अकाउंटच्या आधारावर मांडतो. ते 2 अकाउंट आहेत, एक आहे करंट अकाउंट, दुसरं आहे कॅपिटल अकाउंट. चालू खातं, भांडवली खातं. मग करंट अकाउंट किती प्रकारचं असतं, तर लक्षात ठेवा, करंट अकाउंट हे 2 प्रकारचं असतं. एक असतं दृश्य म्हणजे विजिबल, दुसरं असतं अदृश्य म्हणजे इनविजिबल. करंट अकाउंट 2 प्रकारचं असतं, एक असतं दृश्य, दुसरं असतं अदृश्य. पहा, तुम्ही एखाद्या दुकानात गेलात आणि दुकानदाराकडनं तुम्ही हा पेन विकत घेतला आणि पेन घेऊन घरी आलात आणि घरच्यांना दाखवलं की मी हा पेन विकत आणलाय, तर मला सांगा, घरच्यांना पेन दिसणार आहे की नाही? दिसणार आहे. दृश्य, विजिबल. दुसरं, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरला म्हणलात की मला खूप जास्त स्ट्रेस आलाय. डॉक्टरनं तुम्हाला 10 गोष्टी सांगितल्या, तुम्हाला त्या पटल्या. तुम्ही घरी गेलात आणि घरच्यांना सांगितलं की डॉक्टरने मला काउन्सिलिंग केली. घरच्यांनी विचारलं कोणती, मला सांगा, तुम्ही दाखवू शकता का? बरं, चला ठीक आहे, डॉक्टरने जी तुम्हाला काउन्सिलिंग केली आहे ही तुम्ही घरच्यांना सांगितली तरी त्यांना ती दिसणार आहे का? नाही. म्हणजे काय झालं, अदृश्य. म्हणजे वस्तू कशा असतात, वस्तू दृश्य असतात, सेवा अदृश्य असतात. तुम्ही आपल्या बॅचची फीज 3000 रुपये फीज भरत असताना ते 3000 रुपये माझ्या अकाउंटला टाकले, तर मला सांगा, ते तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर केले, पण ते दिसत आहेत का?
नाही दिसत. मी फिजिकली हातात घेतोय का? नाही. तुम्ही ते कसे केले? अदृश्य पद्धतीने ट्रान्सफर केले. हा फरक लक्षात ठेवा, दृश्य आणि अदृश्य. तर लक्षात ठेवा, हे जे चालू खातं आहे, हे चालू खातं दोन प्रकारचं असतं. एक असतं दृश्य, ज्याला आपण व्हिजिबल असं म्हणतो. दुसरं असतं अदृश्य, ज्याला आपण इनव्हिजिबल असं म्हणतो. मग दृश्यमध्ये काय येतं? दृश्यमध्ये येतात वस्तू. दृश्यमध्ये काय येतं? वस्तू येतात. कोणत्या वस्तू? क्रूड ऑइल म्हणजे कच्चा माल, कार, मोबाईल, सोनं, लॅपटॉप, कम्प्युटर, पेन, एअर कंडिशनर, फॅन, सगळं येतं. म्हणजे मला सांगा, याला आपण काय म्हणतो? ट्रेड असं म्हणतो. ट्रेड म्हणजे जेव्हा बॅलन्स ऑफ ट्रेड, मगाशी आपण शिकलो, जेव्हा बॅलन्स ऑफ ट्रेडचा विचार केला जातो तेव्हा त्या बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त हा एवढाच घटक येतो. जेव्हा बॅलन्स ऑफ ट्रेडचा विचार केला जातो तेव्हा त्या बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये फक्त आणि फक्त एवढाच घटक येतो. एवढाच घटक कोणता? फक्त वस्तूंचा. तर दृश्यमध्ये काय येतं? दृश्यमध्ये ब्रॉडली लक्षात ठेवा, वस्तू येतात. दृश्यमध्ये काय येतं? वस्तू येतात. वस्तूंची निर्यात, वस्तूंची आयात ही तुमचा करंट व्हिजिबल अकाउंटचा भाग आहे. परत एकदा सांगतो, दृश्य म्हणजे काय? वस्तूंची आयात व वस्तूंची निर्यात ही तुमच्या करंट व्हिजिबल अकाउंटचा भाग आहे. वस्तूंची आयात व निर्यात ही तुमच्या करंट व्हिजिबल अकाउंटचा भाग आहे. दुसरा आहे अदृश्य म्हणजे इनव्हिजिबल. यामध्ये तीन घटक येतात. अदृश्य किंवा इनव्हिजिबल मध्ये तीन घटक येतात. सगळ्यात पहिला आहे सेवा, सर्व्हिसेस. दुसरा आहे इन्कम, इन्कम शब्द लक्षात ठेवा. तिसरा आहे ट्रान्सफर. इन्कम कशाची? प्रॉफिटची इन्कम, इंटरेस्ट म्हणजे व्याजाची इन्कम, डिव्हिडेंडची इन्कम. डिव्हिडेंड आठवतो ना, लाभांश, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या परकीय कंपनीमध्ये शेअर्स विकत घेतलेत, तर ते शेअर्स परकीय कंपनीमधले आहेत, तर त्या कंपनीने जेव्हा प्रॉफिट कमवलं, या प्रॉफिटचा जेवढा वाटा तुमच्या अकाउंटला डॉलरच्या स्वरूपात पाठवला तो काय झाला? डिव्हिडेंड झाला. सेम इंटरेस्ट किंवा सेम प्रॉफिट. ट्रान्सफर, ट्रान्सफर कशाचं? रेमिटन्स आणि गिफ्टचं ट्रान्सफर. तर लक्षात ठेवा, सेवा, इन्कम आणि ट्रान्सफर हे तीन महत्त्वाचे घटक आहेत करंट इनव्हिजिबल अकाउंटचे. सेवा, इन्कम आणि ट्रान्सफर हे तीन महत्त्वाचे घटक आहेत इनव्हिजिबल करंट अकाउंटचे. सेवा, इन्कम, ट्रान्सफर माहीत असायला हवं, पाठ असायला हवं. क्लिअर? या तीनही गोष्टी माहीत असायला हव्या. या तीनही गोष्टी तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सेवा, इन्कम आणि ट्रान्सफर. तर हे झालं तुमचं करंट अकाउंट. करंट अकाउंट म्हणजे काय? चालू खाते. यात काय येतं? यात व्हिजिबल, इनव्हिजिबल. व्हिजिबलमध्ये वस्तू येतात, इनव्हिजिबलमध्ये सेवा, इन्कम आणि ट्रान्सफर हे तीन महत्त्वाचे घटक येतात तुमच्या या बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये. त्यानंतर पुढचा आहे कॅपिटल अकाउंट किंवा भांडवली खातं. पुढचा आहे कॅपिटल अकाउंट किंवा भांडवली खातं. यामध्ये काय येतं? तर यामध्ये पहिला मुद्दा येतो गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट. गुंतवणूक, गुंतवणुकीची केलेली निर्यात, गुंतवणुकीची केलेली आयात. दुसरं येतं कर्ज, बरोबर आहे, म्हणजे दिलेलं कर्ज, आलेलं कर्ज. आणि तिसरं आहे बँक खाते. बँक खातं म्हणजे काय? बँक अकाउंट, NRI, नॉन रेसिडेंट इंडियन्सचं बँक खातं. गुंतवणुकीमध्ये FDI सुद्धा येतं, FII सुद्धा येतं. मी तुम्हाला बँकिंग आणि टॅक्सेशन शिकवताना FDI आणि FII मध्ये काय फरक आहे शिकवला आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटचं एक्सटर्नल कमर्शियल बॉरिंग सुद्धा येतं, बँक अकाउंट NRIचे सुद्धा येतात. तर लक्षात ठेवा, भांडवली खात्यामध्ये तीन घटक येतात. पहिला आहे गुंतवणूक, दुसरा आहे कर्ज, तिसरा आहे NRI लोकांचं बँक अकाउंट. हा चार्ट तुम्हाला ॲज इट इज पाठ करायचा. परत एकदा सांगतोय चार्टबद्दल. लक्षात ठेवा, बॅलन्स ऑफ पेमेंट आपण ज्या अकाउंटला, प्रत्येक देशाचा परकीय व्यापार आपण ज्या अकाउंटला मांडतो त्या अकाउंटला आपण दोन अकाउंटमध्ये मांडतो. एक आहे चालू खातं, दुसरं आहे भांडवली खातं. चालू खातं दोन प्रकारचं असतं, करंट अकाउंट, चालू खातं दोन प्रकारचं असतं, व्हिजिबल करंट अकाउंट, इनव्हिजिबल करंट अकाउंट. व्हिजिबल करंट अकाउंटमध्ये फक्त वस्तू येतात. इनव्हिजिबल करंट अकाउंट तीन गोष्टी येतात. पहिला आहे सेवा, दुसरा आहे इन्कम, तिसरा आहे ट्रान्सफर. त्यानंतर भांडवली खातं तीन घटक येतात. सगळ्यात पहिला आहे गुंतवणूक, दुसरा आहे कर्ज, तिसरा आहे NRIचं बँक अकाउंट. राहील लक्षात? हे पक्क लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. हा तुमचा बॅलन्स ऑफ पेमेंट झाला. राहील लक्षात? सोपा कन्सेप्ट आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, नेमकं कसं काम करतं, काय करतं. आता आपण काय शिकूया? आता आपण एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा उद्याच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आहे की तुमचं कन्व्हर्टिबिलिटी भारतामध्ये पूर्ण का नाही आहे, भारतामध्ये फुल कन्व्हर्टिबिलिटी का नाही आहे. कारण मगाशी मी अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय शिकवलं? कन्व्हर्टिबिलिटीची फक्त सिंपल कन्सेप्ट शिकवली आणि दोन प्रकारच्या कन्व्हर्टिबिलिटी शिकवल्या. एक म्हणजे फुल कन्व्हर्टिबिलिटी, दुसरा आहे पार्शियल कन्व्हर्टिबिलिटी. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय.
थोडे छोटे छोटे लेक्चर्स आहेत, पण हे कन्सेप्ट का महत्त्वाचे आहेत, कारण हे जर तुम्हाला कळले तर तुम्हाला पुढच्या गोष्टी कळणं थोडं जास्त सोपं जाईल. त्याच वेळेला आपण हे शिकत आहोत. चालेल, ठीक आहे. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये लवकरात लवकर भेटूया. उद्याचं लेक्चर मिस करू नका, स्किप करू नका. खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते कळलं तर माझं म्हणणं आहे की परकीय व्यापारामधला कोणताही कन्सेप्च्युअल प्रश्न आला तर तो तुम्ही खूप सहजासहजी सोडवू शकता. ही माझी स्वतःचं कॉन्फिडन्स आहे. चालेल, उद्या भेटूया. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.